आपलं चॅप्टर नंबर 4 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सुरू आहे. त्या चॅप्टर मधली फर्स्ट एक्सरसाइज आपण ऑलरेडी सुरू केल्या. एक्सरसाइज 4.1. या एक्सरसाइज मध्ये आतापर्यंत 4 क्वेश्चन झाले. 5वा क्वेश्चन लिहून घेऊ आपण. फाइंड द joint equation of the pair of lines passing through origin and perpendicular to the line represented by 3x square minus 4xy equal to 0. हे क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 3 मधलाच आहे ऍक्च्युअली, पण मी शिकवण्यासाठी विसरलो. 2 क्वेश्चन्स विसरलो. एक होमवर्क घ्या आणि हे मी सॉल्व्ह करून द्यायलो. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स passing through the origin and perpendicular to the lines represented by 3x square minus 4xy equal to 0. याचा अर्थ आपल्याला अशा लाईन्सचा जॉइंट इक्वेशन काढायचा आहे जे लाईन ओरिजिन मधून पास होतात आणि या जॉइंट इक्वेशन मधल्या दोन लाईन्सला परपेंडिक्युलर आहेत. या जॉइंट इक्वेशन मधल्या दोन लाईन्सला परपेंडिक्युलर आहेत. गिवन जॉइंट इक्वेशन is 3x square minus 4xy equal to 0. आतापर्यंत आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये असे 2 क्वेश्चन सॉल्व्ह केल्या, बट तिथं आपण कंपेअर विथ होमोजेनस सेकंड डिग्री इक्वेशन केल्या. ax square plus 2hxy plus by square equal to 0. त्या फॉर्मॅटनं जर गेला तर हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह होईना, कारण तिथं सम ऑफ स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप्स आपण घेता. सम ऑफ स्लोपचा फॉर्म्युला काय आहे? सम ऑफ स्लोपचा फॉर्म्युला येते -2h/b आणि प्रोडक्ट ऑफ स्लोपचा फॉर्म्युला येते a/b. त्या जॉइंट इक्वेशन मध्ये जे दोन लाईन्स आहेत याच्यातल्या एका लाईनचा स्लोप मी जर m1 म्हणलो, दुसऱ्या लाईनचा स्लोप जर m2 म्हणलो, तर सम ऑफ स्लोपचा आन्सर येते -2h/b. प्रोडक्ट ऑफ स्लोप येते a/b. आपण जर कंपेअर केल्या होमोजेनस सेकंड डिग्री इक्वेशन सोबत तर इथं व्हॅल्यूज काय येतात ते बघू आपण. a इक्वल टू येते 3, h इक्वल टू येते -2, b इक्वल टू येते 0. हे जर व्हॅल्यूज इथं पुट केलो, 2h च्या जागी -4 आहे, -2h च्या जागी येईल 4 डिवाइड बाय 0. आन्सर इन्फिनिटी येते. इथे a/b च्या जागी पण आन्सर a च्या जागी 3, b/0. त्यामुळे हे क्वेश्चन आपल्याला समोर नेता येईना. दोन्ही इन्फिनिटी आल्यामुळं, इन्फिनिटीची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, तर तिथं सॉल्व्ह करते वेळेस आपल्याला काय पुट करावं ते कळत नाही. त्यामुळे या मेथडनं हे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकणार. त्यामुळे मी काय करतो, या जॉइंट इक्वेशन मधले दोन सेपरेट इक्वेशन आणतो. सेपरेट इक्वेशन काढल्यानंतर तिथून आपल्याला स्लोप्स भेटतात. स्लोप भेटल्यानंतर रिक्वायर्ड लाईन्स कशा आहेत? या इक्वेशन मधल्या दोन लाईन्सला परपेंडिक्युलर आहेत. त्या परपेंडिक्युलरच्या कंडिशननं रिक्वायर्ड लाईन्सचे स्लोप्स आणून घेतो. मग रिक्वायर्ड लाईन्सचे स्लोप्स भेटल्यानंतर रिक्वायर्ड लाईन्स कुठून पास होतात? ओरिजिन पासून पास होतात म्हणून दिले. स्लोप पॉइंट फॉर्म यूज करायचं. y - y1 इक्वल टू m इंटू x - x1. स्लोप पॉइंट फॉर्म. एकदा तर रिक्वायर्ड लाईन्सचं स्लोप भेटलं आणि रिक्वायर्ड लाईन्स तर ओरिजिन पासून पास होतात. x1, y1 काय येते इथं? 0, 0 येते. इझिली आपल्याला इक्वेशन येईल y इक्वल टू mx. इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आलेला स्लोप इथं पुट करायचं. आपल्याला रिक्वायर्ड लाईन्सचे इक्वेशन भेटले. एकदा तर रिक्वायर्ड लाईन्सचे इक्वेशन भेटले, त्यांना मल्टिप्लाय करून आपल्याला रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन आणता येईल. इथं मी कंपेअर न करता सेपरेट इक्वेशन आणून घेतो आधी.
दोन्हीमधनं x कॉमन येते. 3x minus 4y equal to 0. x जर कॉमन घेतलो 3x minus 4y equal to 0. That is x is equal to 0. 3x minus 4y equal to 0. These are the separate equations of the line represented by 3x square minus 4xy equal to 0. आता या लाईनचा स्लोप कसा आणायचा? तुम्हाला मी फॉर्म्युला दिलोय. ax प्लस by प्लस c इक्वल टू जर इक्वल टू 0 असेल, एखादी इक्वेशन आहे, सी राहू द्या का न राहू द्या काही फरक पडणार. सी जर असेल लाईन ओरिजिन पासून जाईना, सी जर नसेल तर लाईन्स ओरिजिन पासून जातात. तर असं जर लाईन असेल तर याचा स्लोप येते minus a upon b, that is coefficient of x divided by coefficient of y. Slope of the line is minus a upon b. आणि इथं तर डायरेक्टली x is equal to this आहे, equal to 0. x equal to 0 म्हणजे ते कोणती ऍक्सिस राहते? y ऍक्सिस राहते. x is equal to 0 म्हणजे y ऍक्सिस राहते. आणि y ऍक्सिसचा स्लोप काय येते? कधी विचार केलास का? स्लोप काढते वेळेस आपण अँगल घेता. अँगल कुठून घेता? ओरिजिन पासून, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासूनची अँगल. अँगल काय येते? वाय ऍक्सिसची 90 डिग्री येते. स्लोपचा एक फॉर्म्युला मी अँगलच्या टर्म्स मध्ये दिलो. काय येते? टॅन थीटा. ते होईल मग टॅन 90. टॅन 90 येते इन्फिनिटी. वाय ऍक्सिसचा स्लोप येते इन्फिनिटी. आणि कधी जर तुम्हाला एक्स ऍक्सिसचा जर स्लोप काढायचा असेल, एक्स ऍक्सिस विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस किती अँगल क्रिएट करते? 0 अँगल क्रिएट करते. एक्स ऍक्सिसचा जर स्लोप काढायचा असेल 0 येते. वाय ऍक्सिसचा स्लोप येते इन्फिनिटी, एक्स ऍक्सिसचा स्लोप येते 0. मी आता या दोन लाईन्सचे स्लोप जाणून घेतो. स्लोप ऑफ line x is equal to 0, that is y axis is infinity, tan 90 ते येते infinity. Slope of line (3x minus 4y equal to 0) is, जनरल लाईनचा स्लोप काय येते? मायनस ऑफ कोइफिशियंट ऑफ x डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ y. y चा कोइफिशियंट आहे -4, त्यालाच आपण 3/4 म्हणू शकता. आता रिक्वायर्ड लाईन्स या दोन लाईन्सला कशा आहेत? परपेंडिक्युलर आहेत. तर तुम्हाला माहित आहे दोन लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचे स्लोपचा प्रोडक्ट येते -1. दोन लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट येते -1. तुम्हाला एका लाईनचा स्लोप माहित आहे, दुसऱ्या लाईनचा काढायचा असेल तर काय करायचं? अननोन लाईनचा स्लोप इक्वल टू -1 अपॉन स्लोप ऑफ नोन लाईन. अननोन लाईनचा स्लोप इक्वल टू -1 अपॉन स्लोप ऑफ नोन लाईन. स्लोप ऑफ as required lines are perpendicular to the line represented by to the lines represented by 3x square minus 4xy equal to 0. रिक्वायर्ड लाईन्स कशा आहेत? या जॉईंट इक्वेशन मधल्या दोन लाईन्सला परपेंडिक्युलर आहेत.
तर रिक्वायर्ड लाईनचे स्लोप्स काय येतात? स्लोप्स ऑफ रिक्वायर्ड लाईन आर -1/∞. अननोन लाईनचा स्लोप इक्वल टू -1 नोन लाईनचा स्लोप अँड -1/3/4. Therefore, slopes of required lines are 1/∞ असेल तर 0 आणि 0 ला कोणता साईन राहीना 0 अँड -4 न्यूमरेटर मध्ये जाईल 4/3. रिक्वायर्ड लाईन्सचे स्लोप्स आपल्याला भेटाईल. रिक्वायर्ड लाईन्स कुठून पास होतात? ओरिजिन पासून पास होतात. आणि रिक्वायर्ड लाईन्स जर ओरिजिन पासून पास होत असतील आणि स्लोप माहित असेल, इक्वेशन येईल y = mx. इक्वेशन काय येईल? y = mx. इक्वेशन ऑफ required lines are equations of required lines are y = mx